मोहोळ बस स्थानकाच्या कामाची आमदार राजाभाऊ खरेंकडून पाहणी। काँक्रिटीकरणाच्या कामाचा घेतला प्रत्यक्ष आढावा। प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 5 लाखांनंतर आता अतिरिक्त 10 लाखांचा निधी मंजूर। कामचुकार अधिकाऱ्यांना भर मैदानात झापलं, तातडीनं व्यवस्था करण्याचे निर्देश। मोहोळ एसटी बस स्थानकाचा कायापालट करण्यासाठी सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाची आमदार राजाभाऊ खरे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन सखोल पाहणी केली आहे। केवळ कागदावरच आढावा न घेता आमदारांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाची गुणवत्ता आणि गती तपासल्यानं प्रशासकीय वर्तुळात चांगलीच धावपळ उडाली। पाहणी दरम्यान आमदार खरे यांना बस स्थानक परिसरात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याचं धक्कादायक वास्तव दिसून आलं। विशेष म्हणजे या कामासाठी यापूर्वीच 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, तरीही काम प्रलंबित असल्याचं पाहून आमदारांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून कडक शब्दात सुनावलं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिले। नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणं हा त्यांचा हक्क आहे। निधी देऊनही जर कामे रेंगाळत असतील तर ते खपून घेतलं जाणार नाही, असं वक्तव्य आमदार राजाभाऊ खरे यांनी यावेळी केलंय। निधीची कमतरता भासणार नाही। 10 लाखांचा अतिरिक्त निधी स्थानकावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करताना कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी सध्याचा निधी अपुरा पडत असल्याचं आमदारांच्या निदर्शनास आलं। प्रवाशांच्या सोयीसाठी कामात कोणतीही तडजोड नको। या पाहणीमुळे मोहोळ बस स्थानकाच्या रखडलेल्या कामांना आता गती मिळणार असून लवकरच प्रवाशांना हायटेक आणि सोयीसुविधांनी युक्त स्थानक उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे।